नमस्कार. शेतकरी आनंद या युट्यूब चॅनलमध्ये मी युवराज खाडे आपल्या सर्व शेतकऱ्यांचे सहर्ष स्वागत करीत आहे. तर शेतकरी मित्र, 18 तारखेपासून बंगालच्या उपसागरामध्ये जे लो प्रेशर हवेचा चक्रीवादळ तयार झाला आहे आणि ते चक्रीवादळ हे भुवनेश्वर आणि विशाखापट्टणम या पृष्ठभाग 18 तारखेचा आहे आणि ते 20-19 तारखेला विदर्भाच्या जवळ येत आहे. त्यामुळे जोरदार असे पावसाला 19 तारखेला देखील जोरदार असा पाऊस काही जिल्ह्यांमध्ये राहणार आहे. ढगफुटी सदृश पाऊस राहण्याची शक्यता आहे. तर शेतकरी मित्र, परंतु तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहत जा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की कोणत्या जिल्ह्यामध्ये एकदम जोरदार पाऊस आहे आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये नाही. आपण सविस्तर सांगणार आहोत. हा लो प्रेशर बंगालच्या उपसागरामध्ये भुवनेश्वर विशाखापट्टणम पासला हा लो प्रेशर हा विदर्भ साईडला 19 तारखेला विदर्भामध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. तो सध्या तेलंगणा छत्तीसगड भागामध्ये आहे. तसेच छत्तीसगड आणि यातून तसा तो विदर्भ साईडला येत आहे. त्यामुळे महाराष्ट्रात 19 तारखेला खूप जोरदार असा पावसाची शक्यता आहे बऱ्याच जिल्ह्यात. तरी शेतकरी मित्र, तेथील शेतकऱ्यांनी थोडे सावध राहण्याची आवश्यकता आहे. हा पाऊस 19 तारखेला विदर्भ साईडला खूप तुफान राहणार आहे. अमरावती, अकोला, गोंदिया, भंडारा या भागामध्ये अति जोरदार पाऊस राहण्याची शक्यता आहे 19 तारखेला. कारण हा लो प्रेशर पूर्णतः विदर्भ साईडला येत आहे. त्यामुळे विदर्भात याचे प्रभाव हा जास्त 19 तारखेला दाखवत आहे. तसेच हा पाऊस नांदेड तसेच बीडच्या काही भागामध्ये देखील 19 तारखेला पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच हा पाऊस परंतु हा पाऊस जास्त करून विदर्भ साईडला अति जोरदार पाऊस राहण्याची शक्यता येतं. विदर्भात चंद्रपूर, पुसद, अकोला, अमरावती, नागपूर, गोंदिया, भंडारा या भागामध्ये जोरदार पाऊस राहणार आहे 5च्या टायमाला. आणि हा पाऊस 12-1च्या टायमाला बीड, लातूर, सोलापूर, तुळजापूर, परभणी, हिंगोली या भागामध्ये देखील जोरदार पाऊस राहण्याची शक्यता आहे. तसेच हा पाऊस नाशिक, पालघर, मुंबई, दापोली, सातारा, रत्नागिरी या भागामध्ये देखील मुसळधार पाऊस पडणार आहे. 12 वाजल्यापासूनच हा पाऊस मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. हा पाऊस 3 वाजेपर्यंत याच भागात पाऊस राहण्याची शक्यता आहे. सांगली, सातारा, कोल्हापूर या भागामध्ये देखील मुसळधार पाऊस राहणार आहे. पुणे या भागामध्ये 19 तारखेला आणि 19 तारखेला 5 वाजेपर्यंत मुंबई किनारपट्टी आणि मुंबई कोकणगाव या भागामध्ये, सातारा, कोल्हापूर या भागामध्ये जोरदार ते मुसळधार पाऊस राहणार आहे. आणि 5 वाजेपर्यंत बीड, लातूर, सोलापूर, तुळजापूर, धाराशिव, अकलूज या भागामध्ये जोरदार पाऊस राहणार आहे. तसेच हा पाऊस लोणार, जळगाव, नंदुरबार, अकोला, अमरावती या भागामध्ये देखील खूप जोरदार पाऊस राहणार. पूर्णतः विदर्भ साईड 19 तारखेला एकदम अति जोरदार पाऊस राहण्याची शक्यता आहे. विदर्भातील पूर्ण जिल्ह्यामध्ये एकदम जोरदार पाऊस राहणार आहे. तरी शेतकरी मित्र, हा पाऊस 19 तारखेपर्यंत जास्त राहणार आहे आणि 20 तारखेला उद्याची अपडेट आपण या पुढच्या व्हिडिओमध्ये टाकणार आहोत. तरी अशी ताजी अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.